दुनिया में बढ़ते युद्ध के हालात को लेकर वर्धा के सांसद अमर काड़े ने चिंता जताई है। उन्होंने कहा है कि अगर मौजूदा संघर्ष लंबे समय तक जारी रहा तो तीसरे युद्ध जैसी स्थिति बन सकती है। वर्धा में मीडिया से बातचीत करते हुए सांसद अमर काड़े ने कहा कि दुनिया के कई हिस्सों में युद्ध जैसी स्थिति बन रही है, जिससे वैश्विक स्तर पर तनाव बढ़ रहा है। अगर यह संघर्ष जल्द नहीं रुका तो हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने कहा कि भारत में ईरान के बाद बड़े पैमाने पर व्यापारिक संबंध है। कई वस्तुओं का निर्यात भारत ने ईरान को होते हुए कहा। साथ ही देश के पेट्रोल, डीजल और गैस की जरूरतों का एक युद्ध से हिस्सा ईरान से पूरा होता है। ऐसे में युद्ध का असर व्यापार और ईंधन की कीमतों पर ज्यादा पड़ता है। भीषण परिस्थितीला कदाचित हे युद्ध जर लवकर थांबलं नाही तर याहीपेक्षा मोठ्या संकटाला आपल्याला समोर जावं लागेल अशी परिस्थिती आहे। आणि जितकं युद्ध लांबेल तितकं आपण तिसऱ्या महायुद्धाच्या जवळसुद्धा परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती पुढच्या काळामध्ये निर्माण होऊ शकते। त्यामुळं हे युद्ध तात्काळ थांबणं हे आंतरराष्ट्रीय लेवलवर याचा प्रयत्न झाले पाहिजे। आणि आपण त्याच्यामध्ये फार अफेक्ट होतो आहे। अनेक गोष्टी आपण इराणला एक्सपोर्ट करतो आपल्या देशातनं, ते सर्व थांबलेलं आहे। आणि आज आपण जर बघितलं तर मला वाटतं गॅसचे रेटसुद्धा काही पद्धतीने वाढले आहे। आपल्याला लागणाऱ्या पेट्रोल, डिझेल, गॅसपैकी आपण 20% जवळपास इराणकडनं आपण हे करून घेतो। आणि अशा परिस्थितीमध्ये आज सर्वच गोष्टी हळूहळू अफेक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि जगाच्या दृष्टीने सुद्धा हे युद्ध थांबणं गरजेचं आहे। या पहिले सुद्धा आपण बघितलं आहे रशिया युक्रेनचे जे युद्ध झालं आहे, या रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये सुद्धा अनेक निष्पाप लोक मारले गेले आणि प्रचंड मोठं संकट हे त्यानिमित्तानं आलं होतं। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की आंतरराष्ट्रीय स्तरावर हे युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाले पाहिजे आणि युद्ध थांबलं पाहिजे। नाहीतर याच्यामध्ये मोठा विनाश व्हायला वेळ लागणार नाही, अशी एकंदर परिस्थिती आहे।